आत्मा स्वतः काहीसुद्धा भोगत नाही. कोणत्याही विषयास आत्मा भोगू शकत नाही. भोगवतो तो फक्त अहंकार करतो की मी भोगले. इंद्रिय परिणामकारक आहेत आणि कारणाच्या आधाराने परिणाम होत असतात. कॉझेसच्या आधाराने इफेक्ट्स होत असतात. तेव्हा भ्रांतीमुळे अहंकार म्हणतो मी करतो, मी भोगवतो, मी करणारा नाही. ही जर भ्रांती गेली आणि करणारा कोण आहे हे जर बरोबर समजलं तर मग मोक्ष काही लांब राहत नाही. सदेह मोक्ष होतो असं आहे. माणसांची गर्दी नाही, परंतु अहंकाराची गर्दी आहे. ज्ञानामुळे अहंकाराच्या गर्दीमध्ये राहता येते. निसर्ग पद्धतशीर आहे, आत्मा पद्धतशीर आहे, परंतु मध्ये अहंकार मी ते फार वाईट आहे. तो करू नये आणि ते करतोच. अहममुळे जग चालत आहे आणि या चार गतीसुद्धा अहममुळेच आहेत. अहंकारामुळेच भगवान जगापासून वेगळा झालेला आहे. मनुष्य दिसायला कितीही सुंदर असला तरी तो अहंकारामुळे कुरूप दिसतो. रूपवान केव्हा दिसेल? अर्थात प्रेमात्मा होईल तेव्हा. तसाच अहंकार असल्यामुळे सुंदर पण कुरूप दिसतो. स्वरूप ज्ञान प्राप्त झाल्यानंतर अंतःकरण जसं आहे तसं राहते. मात्र जेथे स्वतः नाही तेथे मी आहे ह्या भ्रांतीनं आरोप केला होता. दादाश्री म्हणतात आम्ही ती भ्रांती काढून टाकली आणि रियल सत मीमध्ये मीला बसवतो. नंतर अंतःकरणातील अहंकार जो राहतो तो तर तुमचा व्यवहार सांभाळतो. त्याला काही दाबायचा नाही, मात्र निरस करायचा आहे, निरस्त करायचा आहे, पॅसिव्ह करायचा आहे.